ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी श्रीरामचंद्राय नमः। प्रतिपाळावया ब्रह्मवरदान श्रीरामानी लक्ष्मण, शरबंदी पडोनी आपण विसज्ञपण दाविती। ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतायत, मायबापांनो, संत सज्जनांनो, ब्रह्मदेवाच्या वरदानाचं प्रतिपालन करण्यासाठी रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मणजी शरबंधन स्वीकारलेलं आहे आणि शरबंधनात पडलेले आहेत असं सांगतात। बहुरूपी प्रेतांचे सोंग धरी आपण सावधांतरी, राम सौमित्र तया परी शरपंजरी सावध। एखाद्या चित्रपटामध्ये रंगमंचामध्ये बहुरूपी व्यक्ती गोळी घातल्यानंतर तो त्या ठिकाणी मेल्याचं सोंग करतो, तशा प्रकारे रामचंद्र प्रभू रणभूमीच्या ठिकाणी पडल्याची लीला करतायत। शरबंदी बांधले दोघे जण, विकळ दिसती राम लक्ष्मण परिते सभाय सावधान, प्रतापे पूर्ण पुरुषार्थे। शरबंधनामध्ये असलेले रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी विकळ आहेत, परिते सभाय सावधान। सदोदित अंतकरणातून आणि बाहेरून दोन्ही ठिकाणी कसल्याही प्रकारचं शल्य नाही, सदोदित सावधान राम लक्ष्मण आहेत असं सांगतात। ब्रह्मयाचे वरदे दे का येता शरबंदा सम्मुख, इंद्रजित अथवा दशमुख छेदिल मस्तक श्रीराम। आणि रामचंद्र प्रभू शरबंधनामध्ये जरी पडलेले दिसत असतील तर इंद्रजित किंवा रावण समोर आल्याबरोबर शिरच्छेद करतील, अशा परिस्थितीमध्ये सावध आहेत असं सांगतात। या लागी शरबंदा समोर कोणी न येते, निशाचर करीत विजयाचा गजर गेले समग्र लंकेस। आणि राक्षसांना माहिती होतं पडलेला राम ब्रह्मदेवाच्या वरदानासाठी पडलेला आहे, अगर जर पुढे जाण्याची हिम्मत करू तर 100% मरू, त्याच्यामुळं नीट लंकेला लागता शरबंदाचे बाण, वानराचा जावा प्राण करिता राम नाम स्मरण, अवघे जण वाचले। आणि वानर त्या ठिकाणी बाण लागल्यानंतर मारावीतच, एवढे भयंकर आघात राक्षसानं केले होते। परंतु जिथं रामाचं नाम आहे, ज्या ठिकाणी प्रत्यक्ष रामचंद्र प्रभू आहेत, त्या ठिकाणी मृत्यू येऊ शकत नाही, वानर मूर्छित पडलेले आहेत। शरबंदी राम लक्ष्मण, शरबंदी वानर गणते देखोनी विभीषणाला पण साक्षेप। शरबंधनामध्ये रामचंद्र प्रभू पडलेले आहेत हे बघितलं आणि त्या ठिकाणी विभीषण आलेला आहे। शरबंदी वानर सैन्य बाणी पाडिले खिळून, शरबंदी राम लक्ष्मण दोघे विसज्ञ महावीर। शरबंधनामध्ये वानर पडलेले आहेत, रामचंद्र प्रभू पडलेले आहेत, दोन्ही वीर विसंज्ञ आहेत, संज्ञा नाही असे दिसतायत असं सांगतात। कोणी शरबंधन स्वयं आला, विभीषण बाणी खिळले, वानरगण सावधान नाही कोणे। आणि कुणीच सावध नाही विभीषणानं बघितलं। कपट बुद्धी राक्षस सदमा, कपट बुद्धी राक्षसाधमा, रणी बांधिले रघुत्तमा, विभीषण धार्मिक धर्मात्मा, शुद्ध सत्वात्मा सात्विक। राक्षसांचा कपट धर्म आहे मायबापांनो, कपट बुद्धी राक्षस अधमा, राक्षस अधम आहे। कपट बुद्धीचा सहारा घेऊन रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मणावरती आघात केलेला आहे। आणि संत एकनाथ महाराज सांगतात, विभीषण कसा आहे? विभीषण धार्मिक धर्मात्मा
धार्मिक आहे, धर्मात्मा आहे, शुद्ध आहे, सत्वात्मा, सात्विक आहे. आणि लोक म्हणतात विभीषण मूर्ख आहे. जे मूर्ख आहेत ते विभीषणाला मूर्ख म्हणतात. अहो, ज्याची निष्ठा रामचंद्र प्रभूंच्या चरणावर आहे, जो रामाचं भजन करतो आणि रामासाठी ज्यानं स्वतःच्या कुळाचा विनाश बघितला पण माघ सरकला नाही, रामावरून चित्त ढवळू दिलं नाही, असा सत्वात्मा धार्मिक विभीषण प्रभू जवळ आला असं सांगतात. वानर राजा सुग्रीवजान त्यापासी येवोनी विभीषण त्यासी करी सावधान युक्त वचन अनुवादे. आणि रणभूमीच्या ठिकाणी घायल अवस्थेमध्ये पडलेल्या सुग्रीवाला विभीषणानं उठवलं. बघा, 2 राजे आहेत. रामचंद्र प्रभूंच्या नंतर त्या ठिकाणी धुरा म्हणून जर कुणी असतील तर हे 2 जण आहेत, विभीषण आणि सुग्रीव. एक राजशिष्टाचाराचा विचार केला तर मुख्य धुरा कोण आहे? या 2 आहे. विभीषणानं सुग्रीवाला सावध केलं आणि युक्त वचन काय बोलतात ऐका. मशापाचे वरदान स्वयंपाळी रघुनंदन त्यासी बादी शरबंधन सावधान शरबंधी. आणि विभीषण त्या ठिकाणी सुग्रीवाला म्हणू लागलेले आहेत की ब्रह्मदेवाचं वचन रामचंद्र प्रभू प्रतिपालन करत आहेत. या शरबंधनाचा आघात प्रभूला बाधू शकत नाही असं सांगतात. नाही भयाचा संकेत विषाद सांडावा समस्त शरबंदी श्री रघुनाथ सावचित स्वानंदे. कसल्याही प्रकारचा विषाद मानायचा नाही, कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी खिन्नता मानायची नाही, कारण रामचंद्र प्रभू सावध आहेत अशा प्रकारे सांगतायत. ब्रह्मदत्त वरदान ते हे ब्रह्मास्त्र दारुण ब्रह्मवरदा मिथ्यापण रघुनंदन येऊने दी. ब्रह्मदत्त वरदान ब्रह्मदेवानं दिलेलं वरदान आहे, त्यामुळे हे ब्रह्मास्त्र दारुण आहे, भयंकर आहे. आणि ब्रह्मदेवाच्या वरदानाला खोटेपणा येऊ नये म्हणून प्रभू निचेष्टित आहेत. चिंता करू नको. का माहितीये का? आपला सुग्रीव कवळा होता महाराज, भक्तीमधला नवीन वारकरी होता, भगवंतावर विशेष श्रद्धा असणारा कोवळा होता, ज्ञानाचा अभाव होता पण आस्थेचा प्रभाव होता. मला सुग्रीव म्हणजे आस्थावंत श्रीराम भक्त होता. त्याला विभीषण समजवताय. हृदय साहून यालात श्रीवत्सलांचल मिरवीत तो हा स्वयर गुणात मिथ्यावरदात होणे दे. विभीषण त्या ठिकाणी सुग्रीवाला सांगू लागले, सुग्रीवा, अरे भृग ऋषीची छातीवरती लात सहन करणारा, संतासाठी सर्वस्व सहन करणारा, पण संताचा उणेपणा संताला येऊ नये यासाठी क्षती सहन करणारा माझा देव आहे. त्यामुळे ब्रह्मदेवासाठी निचेष्टित पडलेला आहे. रडू नको. ऐसिया वरदाना परी वानर वीरांची आहारी खिळोनी पाडिल्या शरपंजरी नाही त्या तरी जीव भय. आणि या वानरांच्या श्रेणी रणभूमीच्या ठिकाणी पडलेल्या आहेत. खिळोनी पडिल्या शरपंजरी, पण त्यांना जीवाची भीती नाहीये, कारण जीवाचा आत्मा असणारा परमात्मा त्यांचा सहकारी आहे असं सांग. ब्रह्मास्त्रा देवोनी मान शरबंदी राम लक्ष्मण तैसाचा हनुमंता पण तो देत सन्मान ब्रह्मास्त्रा. आणि ब्रह्मास्त्राच्या ठिकाणी मान द्यावा म्हणून जसे राम लक्ष्मण पडलेले आहेत, तसेच भगवान शंकराचा अवतार असणारे हनुमानजी सुद्धा. हनुमान नबादी शरबंदान तोही ब्रह्मास्त्रा देत तसे मानाय कोणी विभीषण वचन मारुती आपण बोलत. हनुमंताला सुद्धा ब्रह्मास्त्र बाधा करू शकत नाही. तो ब्रह्मदेवाचा सन्मान करतोय. विभीषणाचं बोलणं ऐकलं बजरंगबली म्हणले, जय श्रीराम.
हम है सावधान. वा वा. ऐकोनी विभीषणा वाक्यासी हसू आले हनुमंतासी ब्रह्मास्त्र बाधी आमासी ते तू जानसी कैसे ने. विभीषणाचं बोलणं ऐकलं बजरंग बली हसले. म्हणले विभीषण महाराज तुम्हाला कसं माहिती हो हे की आम्हाला असल्या गोष्टीनं काहीच होत नसतं. होय होय. अशा प्रकारचा विनोदात्मक परंतु गुह्य प्रश्न त्या ठिकाणी विचारतात. अशोकवनी ब्रह्मपाश ब्रह्मयाने घालिता सावकाश तव तू वशन होशी त्यास मग ब्रह्मास्त्रास किवी होसी. हनुमंतानं प्रश्न विचारला विभीषणा ब्रह्मास्त्र मला बाधा करत नाही हे तुम्हाला कसं माहिती. त्यांनी म्हणले ब्रह्मदेवानंच लिहिलेली पोथी होती की. होय. लक्ष्मणजींनी वाचली ना आम्ही ऐकली. ब्रह्मदेवानं सांगितलं मी ब्रह्मपाश इंद्रजिताच्या बाजूनं टाकला होता. ब्रह्मदेवा हनुमंताला बाधू शकत होता का. नाही. त्यामुळं मला माहिती आहे ब्रह्मदेवाचंच नाही कुणाचंच तुमच्या पुढे काही चलत नाही. ऐकोनी विभीषणाचे वचन हनुमान झाला सुख संपन्न पडले देखोनी वानर सैन्य काय आपण बोलत. हनुमंताचं बोलणं ऐकलं माफ करा विभीषणाचं बोलणं ऐकलं. हनुमंताला आनंद वाटला. सर्व वानरांकडे गुरुवर्यांनी बघितलं काय करतात. वानर वीर पडिले क्षिती कोणाची कैसी गती दोघे चुडी घेऊन हाती शोधून स्थिती रणभूमे. आणि वानर वीरांची काय परिस्थिती आहे दोघं त्या ठिकाणी कोण कुठं पडलंय हे पाहूया असं सुग्रीव आणि हनुमानजी विचार ऐसे बोलताची गान संतोषला विभीषण चुडी उदळोनी दैदिप्यमान दोघे जण निघाले. आणि वानरवीर पडलेले बघण्यासाठी विभीषण आणि बजरंग बली हातामध्ये चुडी म्हणजे तो टेंबा वगैरे घेतला आणि निघाले. वानरांची श्रेणी खिळोणी पाडिल्या शरबंधनी अशुद्ध वाहत धरणी होत चिडानी मेदमासा. वानरांच्या श्रेणी रणभूमीच्या ठिकाणी पडलेल्या आहेत. हृदयात कुठं कुठं बाण लागले होते. रक्तमांसाचा सडा झालेला आहे अशी परिस्थिती पाहताय. वानर वीरांच्या वडवाळी खिळोणी पाडिल्या भुतळी मुख्य धुरा तुरबळी त्याही शरजाळी पाडिल्या. वानर वीरांचा समुदाय मुख्य धुरा सुद्धा रणभूमीच्या ठिकाणी इंद्रजितानं पाडलेल्या. सुग्रीव अंगदादी व्युत्पत्ती पूर्व प्रसंगी लिहिल्या ती तेची वा वीर वानर क्षिती पडिले मारुती स्वयं सुग्रीव असेल अंगद असेल जांबुवंत असेल बलवान वीर रणभूमीच्या ठिकाणी पडले. हनुमंताला दुःख वाट. असंख्य वानर पडिले क्षिती संख्या न करवे निश्चिती संख्या करू शकता मारुती तेही संतोक्ती अवधारा. असंख्य वानर रणभूमीच्या ठिकाणी पडलेल्या संख्या सांगणं होत नाही पण हनुमान सांगू शकतात. ऐका. पावत पावत दिनांत वानर पडिले रणात त्याची संख्या हनुमंत विभीषण युक्त सांगत. दिवस मावळण्याच्या वेळी वानर रणभूमीच्या ठिकाणी पडलेले किती पडलेले हनुमान विभीषणाला सांगतात. अष्ट पावता दिनकर 67 कोटी वानर रणी पाडिले महाशूर बिंदोनीश्वर ब्रह्मास्त्रे. सूर्य मावळल्यानंतर 67 कोटी वानरांना इंद्रजितानं रणभूमीच्या ठिकाणी पाडलंय असं सांगतात. नमे भक्ता प्रणशती हे रामाची आगाध कीर्ती वानर सर्वता नमरती केली युक्ती हनुमंत. नमे भक्त प्रणश्यती. महाराज जो रामाचा आहे त्याच्या प्राणाची क्षती होऊ शकत नाही. होय. कारण तो कुणाचा आहे. रामाचा. रामाचा आहे. मग किती जरी भयंकर इंद्रजित असेल तर एक मांजरीच्या पिल्या एवढं वानर सुद्धा मारणार नाही. पाडले असतील कारण बाण सुद्धा महाराजाचा होता म्हणून पडले. आमच्या ब्रह्मदेवाचा होता म्हणून पडले. हनुमानजींनी युक्ती साधली. काय करताय. वानर
67 कोटी पडिले देखो रण संकटी हनुमंत कृपा दृष्टी कानी गोष्टी अनुवादे. वानर 67 कोटी रणभूमीच्या ठिकाणी पडलेले आहेत. हनुमंतानं विचार केला, कारण विचार सद्गुरु करतात वा. जगाच्या कल्याणासाठी. रामाच्या नावाशिवाय जग मरत. आता 140 कोटी आहेत ना आपल्याकडे. हो 67 दोन्ही थोडं कमी आधी. हो 67 दोन्ही मध्ये आपापले बसतेत, बाकी सुटले. तर ऐका, या ठिकाणी सांगतायत हनुमानजी कानमंत्र देऊ लागले. बाबांनो, जगायचं असेल तर ऐका. कानी सांगता रघुनाथ वानर व्यथेसे निर्मुक्त ब्रह्म वरदाने गोविले तेथ उठू न शकत निज बळे. कानी सांगता श्री रघुनाथन वानर व्यथेसी निर्मुक्त. रामचंद्र प्रभू यांना हनुमंतानं सांगितल्यानंतर रामचंद्र प्रभू हनुमंताला कानात सांगतायत की वानर ब्रह्मवरदान पडलेले आहेत, ते स्वतःच्या बळानं उठू शकत नाहीत असं सांगतात. राम नाम स्मरणे करी वानर सावध शरपंजरी तिळभरी व्यथा नाही शरीरी न सुटवे तरी शरबंधे. वानर रणभूमीच्या ठिकाणी पडले होते, परंतु राम नाम स्मरणे करी, राम नामाच्या स्मरणात होते. त्यामुळे शरबंधनात असले तरी सावधान आहेत. तिळभर सुद्धा आघात होणार नाही याची खात्री आहे. तसं तुम्ही आम्ही संसाराच्या बंधनात असू जात, रामाच्या स्मरणात असावं. वा. आणि असं असलं की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी. मग चिंता नाही, भीती नाही, कारण भक्तीचा अभाव नाही. आणि अशा पद्धतीच्या जीवनाचा मार्ग हनुमानजी वानरांना सांगतायत. धन्य ब्राह्मणाचे महिमान उल्लंघिना रघुनंदन स्वयं शरबंदी पहोडोन ब्राह्मण वचन प्रतिपाळी. नाथ महाराज सांगू लागलेले आहेत, धन्य ब्राह्मणाचे महिमान. अहो, स्वतः भगवंत त्यांचं उल्लंघन करत नाही. भगवंत, कारण ब्रह्मदेव हे कोण आहे? ज्यांनी स्वधर्माचं प्रतिपादन केलं आणि स्वधर्माचा बाप असणारा परमात्मा आहे. तो वचन प्रतिपालन करून ब्राह्मणांचा सन्मान करतोय असं सांगतात. ऐसी वरदानाची ख्याती ते ते वानर ते किती कैशेनी शरबंदी सुटती ब्रह्मवरदोक्ती बांधले. आणि अशा प्रकारचं ब्रह्मदेवाचं ब्राह्मणाचं महत्व आहे. जिथं भगवंतानं बांधून घेतलं तिथून जीव असणारे वानर सुटू शकत नाहीत असं सांगतात. बाप कृपाळू हनुमंत कानी जपोणी श्री रघुनाथ शरबंदी सावचित केले समस्त वानर. तशा आघातामध्ये पडलेल्या वानरांना हनुमंतानं कानात मंत्र दिला. म्हणला, म्हणा की जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरीचा जय श्रीरामचा गजर करा, मरण्याची चिंता नाही. वानर शरबंदी समस्त देखोनी विभीषण हनुमंत शोधावया जामवंत स्वयं निगत साक्षेपे. हनुमंतानं सर्व वानरांच्या कानात सांगितलं, न सोडी रे भावो टाकी रे संदेहो आणि रामकृष्णी टाहो नित्य फोडी. वानर भजनाला लागले, मरणार नाहीत खात्री पटली. हनुमान म्हणले, विभीषण महाराज जरा चक्कर करो. आदि वाती वृद्ध जामवंत अतिशेषी बुद्धिमंत वानर भावया निर्मुक्त उपायार्थ सांगेला. अतिशय वृद्ध असणारे वडील जांबवंत कुठं पडलेत बघूया. ते त्या ठिकाणी वानर उठवण्याचा उपाय सांगतील. अत्यंत जर्जरित जरा बाणी खिळले शरीरा देखोनी जाम
जांबवंत वीरा आला पुढारा विभीषण वयस्कर असणारे जांबवंत बाणानं खिळलेले होते. विभीषण पुढे आले. काय बोलतात? तयासी पुसे विभीषण सर्वांगी कडतरले बाण तुझे वांचले कैशेनी प्राण ते संपूर्ण मज सांग. जांबवंताला विभीषण महाराज म्हणू लागले, बाबा तुम्ही लय म्हातारी हो क्यू एवढे बाण लागलेत आणि तुमचा जीव गेला नाही. सुरूच एक आकडा सकाळ सकाळी कस काय गडे मला सांगा बरं. जांबवंत सांगे आपण अंगी खडतरता बाण तेव्हाची माझा जावा प्राण वाचलो जाण राम स्मरण. जांबवंतानं सांगितलं, विभीषण महाराज ह्या वयात कुठं दगड जमत असते होय. खन 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 त्या राक्षसानं मारलं, परंतु राम नामाचं स्मरण होत त्यानं मला तारलं. कोणी विभीषणाची मात बाणी खिळला विवळी ताती प्रयासे जांबवंतासे बोलत ते ऐका. विभीषणाचं बोलणं ऐकलं. अतिशय विवळ व्यथित असणारा शरीराला बाधा झालेला जांबवंत काय बोलतो? ओळ कोणिया शब्द ज्ञान तुझमी जाणे विभीषण बाणधारा विकळ पूर्ण डोळे उघडून पहावे ना. आवाजावरती विभीषणाला ओळखलेला जांबवंत म्हणू लागला, रामनामानं वाचलो, डोळे उघडून बघायची हिंमत नाही. असो हे विकळतेची माता अंजनी पुत्र अति विख्यात तो स्वस्त आहे की हनुमंत त्याचा वृत्तांत मज सांग. डोळे झाकूनच विभीषणाला जांबवंत म्हणू लागले, यार बाकीच जाऊ दे तिकडं. हनुमान सावध आहे का बलवान आहे? कारण तो सावध असला की एकाला धक्का लागू देत नाही. धन्य हनुमंताचे भजन वा, धन्य हनुमंताचे आचरण धन्य हनुमंताची अंगवण लंका कंदन जेने केले. माय बापांनो डोळा उघडता येत नाही तो जांबवंत बोलू लागलेला आहे. धन्य हनुमंताचे भजन, हनुमंताचं भजन धन्य आहे, हनुमंताचं आचरण धन्य आहे. ज्या हनुमंतानं लंकेत जाऊन लंकेचा विनाश केला. डोळे उघडण्याच्या आधी हनुमंताच्या कीर्तीचं वर्णन, कारण पुण्यवंत व्हावे हेता सज्जनाची नावे. त्या ठिकाणी जांबवंत गुरुवर्यांचं वर्णन करतात. 14 सहस्र बनकर 80 सहस्र किंकर जम्बू माळी प्रधान पुरुत्र अखया कुमार मारी. 14,000 बनकर 80,000 किंकर जम्बूमाळी अखयाचा मुलगा अखया मारला. ससैन्य गाणीला इंद्रजित लंके गाणीला लंकाणात परम पराक्रमी हनुमंत त्याचा वृत्तांत सैन्यास्त्र इंद्रजित गाजला, रावण गाजला, एवढा बलवान मला माहितीये तो कसा आहे सांग. बोलता जांबवंत विभीषणाती विस्मित सांडून श्रीरामाची मात कुशे हनुमंत साक्षे. विभीषण म्हणले, ज्याच्या नावावर वाचलो म्हणालाय त्याचं नाव घ्यायचं सोडून देऊन हनुमंताचं वर्णन त्याचे मनोगत समूळ शोधावया भावार्थ विभीषणाचे पुसत तोची श्लोकार्था उधारा. मग जांबवंतानं हनुमंताचं वर्णन करण्यामागचा उद्देश काय हे पाहण्यासाठी विभीषण विचार कोठे आहे हनुमंतायसे पुसता जांबवंत त्याचा पाहावया भावार्थ वाक्य वदत विभीषण. हनुमान कुठे महाराज? अशा प्रकारचा जांबवंताचा प्रश्न आहे. जांबवंताचा भावार्थ काय शोधण्याचा विभीषण प्रयत्न कर. बांधोणी शेतू बंदासी ज्या लागी आलो लंकेसी सांडून त्या राम लक्ष्मणासी हनुमान पुससी किमर्थ. विभीषणानं विचारलं. महाराज म्हणला, जांबवंत महाराज ज्या रामासाठी पूल बांधला, ज्या रामासाठी इकडे आलो तो राम विचारायचा सोडून हनुमंताचा विचार का? सुग्रीव राजा वानरनाथ अंगद युवराज विख्यात सांडून जुत्पत्ती वृत्तांत कापा हनुमंत पुससे. राजा सुग्रीवाचा विचार, अंगदाचा विचार, मोठमोठ्यांची नावं घ्यायची सोडून देऊन हनुमंताच का मला सांगा. सांडून ज्येष्ठ बंधू धुम्रासे सांडून श्रेष्ठ राशी हनुमान साक्षेपे पुससी कोण अर्थासे सांग पा. अहो जांबवंत महाराज
तुमचा भाऊ असणारा धुम्राक्ष विचारला नाही आमचा भाऊ कसा. आता मोठा भाऊ आहे महाराज जांबवंत एवढा म्हातारा, ते किती म्हातारा असेल त्याचा विचार करायचा सोडून दिला. जवळचे सोयरे धायरे विचारले नाहीत आणि हनुमंताचंच का नाव घेतात. जरा शिका जांबवंता. सांडून श्रीरामाची भक्ती नाही सुग्रीवा सक्ती हनुमंता ती प्रीती कोणार्थी ते सांग. रामाची भक्ती सोडून सुग्रीवावरची आसक्ती प्रेम सोडून हनुमंतच का मला सांग. का पुसिला हनुमंताईसे विभीषण पुसत त्या पुढे जांबवंत प्रताप सांगत हनुमंताचा. या सर्वांना सोडून हनुमंतच का. महाराज रामायण खूप गोड आहे, हे लक्षात आलं पाहिजे. हे सिद्धांत आहेत भक्तीचे. हनुमंतच का वा. त्यावेळेस काय बोलतायत ऐका. जित असता हनुमंत मेले वानर समस्त जितायसा मारुती प्रतापवंत जीवन निश्चित कपिसेना. हनुमान जिवंत असला की मेलेलेही वानर जिते होते म्हणला. त्यामुळे वानरांचं विचारायची गरज नाही. आणि वानरांचा प्राणच हनुमान आहे. वा. आणि श्रीरामाचं हृदय हनुमान आहे. तू तव भजन भक्तीचे केवळ हृदय श्रीरामाचे. रामाचं हृदय आणि वानरांचा प्राण आणि जगाचं कल्याण करणारा कल्याणदाता अक्षत असला की विश्व सुखी व्हायला वेळ लागत नाही. सिद्धांत बोल. जरी तो निमाला हनुमंत तरी आम्ही मेलो जीवे जीत कोण करील सावचित शरबंदी समस्त वानर. आणि जर त्या हनुमंताला काही झालं मग आमच्या म्हाताऱ्याचं जगून काय आणि वानरायचं तर जगून काय. एकटा हनुमान जिवंत जरी असला तर लंका उचलून कधी फेकून देते म्हणला. चिंता नाही. त्यामुळे आम्हाला बजरंग बली लागता सूर्योदयीचे किरण शरबंदी वानर गणादी करोनी राम लक्ष्मण अवघ्याचे प्राण जातील. सूर्याचे किरण लागल्यानंतर राम लक्ष्मणासहित सर्व जातील असं जांबवंत बोलताय. या लागी जांबवंताचे गोड वचन ऐकून या विभीषण संतोषोनिया पण हनुमंत लक्षण सांगत. जांबवंताचं बोलणं ऐकलं हनुमंत सगळ्यांनाच आनंद झाला. महाराज विभीषणाला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या लागी अर्जुनाची स्तवावा. वा वा. अर्जुनाचीच विशेष स्तुती माऊलींनी ज्ञानेश्वरीत भगवंतापेक्षा केली आहे. जी इथं जांबवंतानं हनुमंताची स्तुती केलेली आहे याचा आनंद विभीषणाला झाला. आणि काय जांबवंताचे गोड वचन ऐकून या विभीषण संतोषोनिया आपण हनुमंत लक्षण सांगत. आणि सुखी झालेला विभीषण हनुमंताचं काय लक्षण सांगतोय ऐका. हनुमंत वज्रदेही आपण याच्या अंगी नरुपती बाण त्यासी बांधिना शरबंधन सावधान साटोपे. जांबवंताचा प्रश्न एकच होता हनुमान कसे आहेत. विभीषणानं सांगितलं हनुमंताच्या प्रतापावर विश्वास आहे. मग त्याच्या भक्तीवर विश्वास असला पाहिजे, त्याच्या वज्रदेहीपणावर असला पाहिजे. चिंता नका करू. महाराज म्हणले हनुमान वज्रदेही आहेत, अक्षत आहेत, चिंता करण्याची गरज नाही. तो महावीर हनुमंत मद सवे तू जानकी वसीत स्वयंला सेत जान निश्चित वृक्षराज. आणि तोच हनुमान आणि आम्ही तुम्हाला बघायला आलो तर जांबवंता. प्रळय तेजे विराजमान वायू बळेसे समान हनुमान आला से आपण तुझे दर्शन घ्यावया. प्रलय अग्नीच्या तेजाप्रमाणे तेजस्वी असणारा हनुमान इथं आलेला आहे असं ऐसे बोलता विभीषण हनुमंते घातले लोटांगण जांबवंत करिता नमन ये रे आलिंगण दिधले. अशा प्रकारे विभीषण बोलल्यानंतर हनुमंतानं जांबवंताच्या चरणावर लोटांगण घातलं. जांबवंत वंदन करतात तोपर्यंत छातीला लावला. आला जाणून हनुमंता मी वाचलो समस्त पुनर्जन्म
रक्षित जामवंत नाचाय लागला, हनुमान आला जिंकलो. आलिंगोणी हनुमंताशी जामवंत बोले त्याशी वाचवा वया कपी सैन्याशी दिसे तुझ पासी पराक्रम. हनुमंताला हृदयाला लावलं, बजरंग बली तुम्ही वानरांना वाचवू शकता. शरबंदी राम लक्ष्मण त्याची करावया सोडवण तुझ्या अंगी अंगवडन दिसे आण तिही लोक. शरबंधनामधल्या राम लक्ष्मणाला सोडवण्यासाठी फक्त तुम्ही वानर सैन्याची मांदी पडली आहे. शरबंदी ते तू वाचवी त्रिशुद्धी दिव्या औषधी आणो. वानरांना त्या ठिकाणी उठवण्यासाठी दिव्य औषधी तुम्ही आणा. शरबंदी वानर सकळ पडले आहेत अति विकळाजी तुझा प्रताप काळ तू प्रबळ बळ पुरुषार्थ. वानरांना वाचवण्यासाठी तुम्ही प्रतापी पुरुषार्थी आहात सिद्ध करा. तुझ्या बळाची आगात तोरी दिव्य औषधी आणून यारी उठवी कपी सैन्या संभारी होई उपकारी. हनुमंता उठा, औषधी आणा, सर्वांवर उपकार करा. आमच्या भयास्तव दान शरबंदी तू सावधान वाचवा वया वानर गणांगवण तुझ पास तुमच्या जवळ अंगवण आहे. कोठोणी आणि दिव्य औषधी ऐसे काही पुसोपाशी त्याही सांगेन स्थळाशी अति वेगेशी निघावे. औषधी कुठून आणायच्या मी तुम्हाला सांगतो, निघा. विलंबन सावे व्यवधान लागताची सूर्य किरण निमती श्रीराम लक्ष्मण वानरगण समवेत. विलंब आणि व्यवधान नकोय, सूर्य उगवल्यानंतर कार्य नाशील लवकर. या लागी नुगवता गमस्ती शीघ्र जावणी रातोराते आणावे दिव्य औषधी प्रति श्री रघुपती निजसे. यासाठी सूर्य उगवण्या अगोदर औषधी आणा, रामाची हीच सेवा. ऐकोनी जांबवंत वचन आले हनुमंता स्फुरण शीघ्र करावया उड्डाण दिव्य औषधी स्थान पुसत. रामाचं कार्य म्हणलं की शरीरामध्ये स्फुरण आलं. जय श्रीराम. आदरे पुसता हनुमंत दिव्य औषधी पर्वत हर्ष सांगे जांबवंत तोची श्लोकार्थ अवधान. जाण्यासाठी उतावळे असणाऱ्या हनुमंतानं सन्मानाने विचारलं. जांबवंत सांगतात ऐका. ऐका दिव्य औषधीचे स्थान सागरावर होते जाण लंगूड महागगन विजनवन टाकावे. आणि हनुमंता दिव्य औषधी कुठे सांगतो, सागरावर ते जाण. होय. आणि लंगोनी महागगन आकाशाच्या वर जायचंय, म्हणजे आकाशाच्या पुढे जायचंय. विजनवन टाकावे, जिथं लोक राहत नाहीत तेवढ्या लांब जायचंय असं सांगतात. ते हिमाचल पर्वत ठाकून जावेन गगणित त्याच्या हेम शिखरात द्रोणाद्री त्वरित पावसी. आणि तिथं जिथं लोक राहत नाहीत, उत्तर प्रदेशच्या वरी उत्तराखंड, त्याच्या वरी हिमाचल. होय. हिमाचल. आणि त्यामध्ये द्रोणांद्री नावाचा पर्वत आहे, तो तुला घेऊन ऐकतो चतुष्कोण विस्तृत दिव्य औषधी लकलकीत तेजे दश दिशा दीप्तिमंत तेज नभात न समावे. आणि ऐक, तो पर्वत चतुष्कोण आहे, विस्तृत आहे, त्याच्यावरती लखलखीत अशा प्रकारच्या दिव्य औषधी आहेत, दीप्तिमंत आकाशात आहे असं सांग. ऐसा निज तेजे विराजमान त्या औषधी कोण कोण उपयोगी गुणलक्षण विशद व्याख्यान अवधान. आणि अशा प्रकारे तेजवान असणार ते औषध आहेत, त्या कशा कशा त्यांचं काय गुणलक्षण आहे तुम्हाला सांगतो ऐका. मेले वाचवे वायुस्पर्शने तीस नाव अमृत संजीवने हृदयचे शल्य जाय विरोणी विशल्य करणी ते दुजे. मेलेल्या व्यक्तीला सुद्धा वायूच्या स्पर्शानं जी उठवते तीस नाव अमृत संजीवनी. नुसता वारा जरी लागला औषधावरून आलेला तरी काय होतं, तो व्यक्ती उठतो. आला शीतल शांतीचा वारा वा वा, तेने सुख झाले या शरीरा. अशा प्रकारची जी हृदयाचं शल्य विरघळवून टाकते तिला विशल्य करणी म्हणतात. ही दुसरी आणि पहिली अमृत संजीवनी या औषधींचे नाव जांबवंत सांगतात. घाई तुटले दुधडवण जिचेनी जाती पै बुजोण अंगी घावण दिसेवण
सुवर्णा किरणी ते जाण. लक्षात घ्या, अमृत संजीवनी म्हणजे वारं लागलं की उठणार. त्यानंतर विशल्यकरणी म्हणलं की पेन किलर आताच्या भाषेत, शल्य निघून जाणार. आणि त्यानंतर सांगतायत की तिसरी जी आहे ती कोणती, सूर्या किरणी, म्हणजे सगळे वन एकाच मिनिटात बुजून जाणार. अशा प्रकारची औषधी आहे असं सांगतात. तुटली हाडे छिन्न भिन्न पुरविली ऐसे जाती सांदून. सर्वतान दिसे तुटले पण संधिनी जाण ते चौथी. संधिनी नावाची चौथी औषधी आहे. हाडं जरी मोडले असतील, तुटून तुटून जरी गेलेले असतील तरी ते एकत्र वेल्डिंगच मारत. अशा प्रकारे अतिशय व्यवस्थित होणारी संधिनी नावाची औषधी आहे. हनुमंताला सांग, औषधी समवेत शीघ्र यावे रातो रात वानर वाचवी समस्त श्री रघुनाथ संतोषा. आणि या 4 औषधी घेऊन रातोरात ये, कारण रामाला सुखी करायचंय. ऐकता जामवंत वचन आले हनुमंता स्फुरण जीवी चंद्रोदयी जाण भरे संपूर्ण क्षीराब्धे. जामवंताचं बोलणं ऐकलं, बजरंग बलीला स्फुरण आलं. जशा प्रकारे चंद्र उगवल्यानंतर समुद्राला भरती येते, राम कार्य. वाक्य जाण औषधी आणावया पण हनुमंते मांडिले उड्डाण तेही लक्षण अवधान. जामवंताचं बोलणं ऐकलं, हनुमानजी उड्डाण करतात कसं ऐका. हनुमानांग्या तुर्बळी साठोपे देता रोळी लंके माझी बैसवी टाळी दांत खिळी राक्षस. हनुमंतानं जय श्रीरामचा गजर केला, राक्षस दत्स्कंद गर्जला हनुमंत इंद्रजित धाके लंक्यात राक्षसासी आत्या कांत प्रळयावृत लंके. इंद्रजित लट कापू लागला, रावण घाबरतोय, राक्षस म्हणले मेलो. राम कटकीचा वृत्तांत पाहू येता राक्षस भीता उगे दडाले लंक्यात शासंकित कपी भ. अरे म्हणले जय श्रीराम सुरू आहे काय, पण जाऊन बघावं तर मारते. पाये दडकोणी लंकागिरी वानर उडता अंबरी माड्या गोपुरे लंकापुरी पडती सागरी अंगवात. हनुमंतानं उड्डाण करत असताना जमिनीवर पाय आदळला, लंकेत भूकंप 10 मजली भुरखात. मुखा रक्ताती विक्राळ थरकत समर्प पाय लांगुळ टवका रोणिया कर्ण युगोल कपी प्रबळ उडत. लालबुंद डोळे केलेले आहेत, केस उभे, शेपूट उभाय, त्या ठिकाणी डोळे वटारले. जय श्रीराम. खाला वोणी निज पुष्टी भ्रमंगा देवोनी गाठी पर्वत लक्षोणी या दृष्टी उठा उठी उडाला. त्या ठिकाणी पृष्ठ खाली प्रभंगा देवोनी गाठी, पर्वत लक्ष केला. रॉकेट जसं खाली दूर वरी उड्डाण, तशा प्रकारे बजरंग बली. पर्वत पदड पतातळी सर्प गजबदती पाताळी वृक्ष उपडती निराळी जेवी वाहुटळी तृणप्राय. हनुमंतानं ज्या पर्वतावरून उड्डाण केलं तो पर्वत पाताळात गेला, झाडं उलटून पडू लागले असं सांगतात. उचंबळले समुद्र जळ सरिता उचंबळल्या तत्काळ तेने तिंबले ध्रुव मंडळ कपीचे प्रबळ उड्डाण. समुद्राचं पाणी आकाशाकडे जाते, नद्यांचं पाणी इकडे इकडे फिरू लागलं, गावं वाहून गेले. अशा प्रकारची परिस्थिती. करुणी प्रदक्षिणा उड्डाण इंद्र चंद्रादी ग्रहस्थान सूर्य वरुणादी यमसदन उल्लंघून चालीला. हनुमंतानं त्या ठिकाणी उड्डाण केलं. कसं, इंद्र चंद्रादी विग्रह स्थान, इंद्र खाली चंद्र खाली, हनुमंताचं उड्डाण वरी. भया सूर्याची गती पूर्वे उडाला मारुती देवी दे कोणी अपार राती उत्तरपंथी उडाला. सूर्य पाहून हनुमंतानं जसं उड्डाण केलं होतं तसं आता उत्तर दिशेला करतोय. शोधाम जनलोक तपोलोक उलांडोनी सत्यलोक टाकिले मेरू मस्तके काय हनुमंते. जनलोक म्हणजे आपण जमिनीवर राहणारे, तपोलोक म्हणजे तपोभूमी, उलंडोनी सत्यलोक ब्रह्मदेवाचं गाव खाली राहिलं. हनुमंताचं उड्डाण मेरूच्या वर गेलं. कैलास आद्री ते देखील हेमाद्री द्रोणाद्री तो त्या मादारी जयावरी दिव्य औषधे. आणि हनुमंताचं उड्डाण मान सरोवराच्या ठिकाणी कैलासाकडे गेलं. तिथं बघितलं हेमाद्री नावाचा पर्वत आहे. हेमाद्रीमध्ये द्रोणाद्री नावाचा पर्वत आहे, ज्याच्यावरती दिव्य औषधी दीप्तिमंत तेजेन
लकीत ते देखोनी हनुमंता ती विस्मित स्वयं झाला. लख प्रकाश असणाऱ्या औषधी बघितल्या हनुमंताला आश्चर्य वाटतंय. कैलासा निकट हे माझी द्रोणाद्री तो त्या मादारी दिव्य औषधी त्यावरी निज तेजे करी लखलखीत. कैलास पर्वताच्या बाजूला हेमांद्री, हेमांद्रीच्या मध्ये द्रोणांद्री, द्रोणांद्रीवरती औषधी. वायू रुद्राचा निज दूत मारुती त्याचा निज सूत वेगे उडवणे हनुमंत औषधी आणो स्वयं आला. भगवान शंकराचा दूत वारा, वाऱ्याचा मुलगा बजरंग बली तिथं आले. दिव्य औषधी पर्वती कपी नेवाला निश्चिती तेने त्या ठेल्या दृश्यगती वेडा मारुती लावीला. काय करावं, लोक सरळ राहतच नाही. हनुमंत त्या ठिकाणी आल्यानंतर औषधींच्या अंतकरणातला अहंकार जागा झाला. माणसं म्हणते कसंच करतय बघत ये बघ, लक्षात ठेव, तू आला ठीक, नाही आला ठीक, तुला ठेसून राम कार्य. वा वा. अशा प्रकारचे बजरंग बली आहेत. औषधी मच मच करायचे ते शांत बसल्या. बजरंग बली काय कर औषधी लखलखिती ते सभे गजाय मारुती घेओ जाता हातो हाती त्याही होती अद्रश्य. लख चमकणाऱ्या औषधी हनुमंत आला की मचकू लागल्या महाराज. मचकू लागल्या. रोज नेम हुडकीत फिरणाराला बी येतोस का म्हणलं की नाही नाही अडचण आहे. इकडे तर लोकांनी फोन करते द्या की एखादा नेम. होय होय. पण असो, विनोदाचा विषय वेगळा. औषधी हनुमंताला चकवा देतात असं सांगतात. थोडा औषधी दिसते हनुमान धावे तया प्रती तव त्या मागे आभासती त्याही होते अदृश्य. पुढे हनुमान त्या ठिकाणी औषधीला धरतात. मागून औषधी चमकू लागल्या, माग गेलं की पुढे चमकू लागल्या. परेशान. औषधी न लागताची हाती तेने शोभला मारुती गर्जोणी कोपानुवृत्ती प्रवता प्रति बोलीला. राग आला महाराज, राग आला. म्हणला मला होय आम्हाला त्रास देतात राम कार्य. कुणावरही रागावं महाराज, फक्त कारण रामाचं काम असं. वा. पर्वतावर रागवत असते पण रागावते का? राम कार्याला विघ्न करतोय तो रावणाचा आहे. मग बुडापासून उपडायचा ठरलंय. मी श्रीरामाचा निज दूत शरबंदी पडला रघुनाथ विशल्य करावया निश्चित औषधी मी निश्चित नेवो आलो. पर्वता, मी रामाचा दूत आहे. रामचंद्र प्रभू ब्रह्मास्त्रामध्ये पडलेले आहेत, विशल्य करण्यासाठी न्यायला आलोय. औषधी केली या गुप्ताता पाहू तुझा पुरुषार्थ पुच्छ कळवून या पर्वत औषधी सहित उपडी. राम कार्यामध्ये औषध द्यायचे सोडून देऊन लपवतोस. तुझी काय हिंमत आहे म्हणले बुडापासून उपडीत. अपी शक्ती अतिवाड पर्वत उपडिता कडाड स्वर्गी सुरवरा हडबड कापती प्रोड दिगज. राम नामाचा खुराक खाल्लेलं शरीर होतं. शेपटाचा आडा दिला धडकन पर्वत. कोणी कपीची अंगवण सुरासुरा दचके प्राण विद्याधर सिद्ध चारण कंपायमान धराधर. हनुमंताचा पराक्रम बघितला. विद्यांद्र असेल सर्व त्या ठिकाणी सूर असुर लट 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 कापू लागले. म्हणले आपली बारी येऊ नये. हा दिव्य औषधी समवेत उपडोणी तो पर्वत सभे हनुमानासे येत देवी भास्वत प्राचीन. दिव्य औषधी सहित पर्वत उचलला. जशा प्रकारे सूर्य आकाशातून निघतो बजरंग बली निघाले. उपडोणी द्रोणाद्री पर्वत घेहोणी जाता हनुमंत शूर सिद्ध स्तुतिवाद करीत श्रीराम भक्त कपी मोख्या. पर्वत उचलला, हातावरती घेतला. बजरंग बली निघाले. पुन्हा यांनी स्तुती. स्वामी करावया सावधान सगळा पर्वत उपडोन घेऊन आला वायुनंदन अंगवण अतुळीत. स्वामीला सावधान करण्यासाठी सगळा पर्वत घेऊन हनुमान निघाला. अतुलित बल. निवारावया स्वामी संकट पर्वत उपडिता उद्भटा अंगवणाती श्रेष्ठ वीर वरिष्ठ हनुमंत. स्वामीचं संकट निवारण करण्यासाठी अख्खा पर्वत उचलला बलवान वीर. विष्णू चक्र पर्वता
सवे गदात त्याहून वेगे हनुमंत औषधी सहित पर्वत स्वामी कार्यार्थ आणिला. भगवान श्री विष्णूचं चक्र वेगानं जातं, पण त्याही पेक्षा हनुमंताचा वेग आहे. म्हणून सांगतात औषधी सहित स्वामी कार्यासाठी पर्वत आणला. पर्वत घेऊन हनुमंत कैशिया शोभा शोभत तैसा विष्णू चक्रयुक्त तैसा दिसत महावीर. पर्वता सहित हनुमान कसा दिसतोय तर चक्रासहित विष्णू दिसतात तसा. एक सांगतो, राम कार्याला लोक जर येणा गेलं तर गचलांड्या देऊन आणायचे. अरे वा, पण आणायचे महाराज का? त्याच्यात लोकांचं हित आहे. रामाचं कार्य केलं की आपलं कल्याण होत असतं. एवढा अट्टहासानं भक्ती केली म्हणून गावोगाव मंदिर. पर्वत जया औषधी वरे अनेताची वानर भारी त्या वायू स्पर्शे वानर हरी शरपंजरी सुटल्या. पर्वत आणून ठेवल्याबरोबर औषधींचा वारा सुटला, वानरांच्या शरीरावर गेला. वानर राम लक्ष्मण दोघे बंधू येता दिव्य औषधी गंधू विरोणी गेला शरबंधू निर्मुक्त बोध पावले. राम आणि लक्ष्मण दोघं सुद्धा भाऊ त्या ठिकाणी वारा औषधीचा लागल्यानंतर शरबंद गेलं, मुक्त झाले. वानरा अंगी घाय दारुण बुजून गेले पै संपूर्ण अंगीचे कान पलेवण अस्ति संपूर्ण सांदिल्या. अंगावरचे वानरांच्या वन गेले, हाड मोडलेले होते, एकत्र झाले. रामाचं भजन आणि हनुमंताची संगत असली वाग हो. शरीराचे 717 तुकडे जरी झाले तर केस ना केस बरोबर होतो. 100 पट सामर्थ्य. घाय मुदती हे नवल कोण वानराच्या अस्ति शतचूर्ण त्याही अस्ति बंदे सांधून सावधान उठतील. नुसते वन बुजतील यात नवल नाही. एका एका हाडाचे 100 तुकडे जरी झाले तर ते सुद्धा एकत्र येतात. एवढा बळ रामाच्या नावात. श्रीरामे सन्मानिला हनुमंत सुग्रीवांगद जांबवंत विभीषण सन्मानित स्तुती वदद स्वानंद. बजरंगबली हनुमंताचा सन्मान करतायत, जवळ घेऊन बोलतायत. विभीषण सगळेच, ज्यानं रामानं ज्याला जवळ घेतलं जगाला त्याची स्तुती करावीच लागेल. इच्छा असली तरीही, इच्छा नसली तरीही. इथं तर सर्व भगवंताचे भक्त आहेत, बजरंग बलीची स्तुती करतात. वानर सैन्य विश्रांती देता झाला स्वयं मारुती अवघे जन अभिवंदिती सन्मानिती स्तुती वादे. वानर सैन्याला विश्रांती बजरंग बली देतात, कारण साधू संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे. सर्वजण हनुमंताची स्तुती करू लागले, हनुमंताला अभिवंदन करू लागले, कारण आमच्या दिंडीचे मालक. नरबंदी सुटला रामचंद्र वानर करती जय जयकार राम नामाचा गजर नामे अंबर कोंदले. शरबंधनातून रामचंद्र प्रभू सुटले, वानर सुटले, गपचिप बसले का महाराज? जय श्रीरामच्या गजरानं असमंत दुमदुमून टाकला. बाप बळीयाडा हनुमंत उचलोनी औषधी पर्वत जेतील ते ठेवोनी स्वस्थ आला त्वरित स्वामी पासे. वानर उठवले, रामचंद्र प्रभूंचा कार्य केलं, पण जिथला पर्वत तिथंच प्रकृतीच्या चक्रामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. हे श्रीराम भक्ताचं मुख्य लक्षण आहे. माणसं पडलेली आपली पत्रवाळी उचलीत नाही, जरा सावध राहत जावा, रामायणातून शिकत जावा. खरं सांगा, हनुमंताला तो पर्वत तिथंच ठेवला असता का नाही? परत तेवढ्या लांब जायची काय गरज? एवढ्या लांब कुठं जाव, कशाला जाव? नाही महाराज, जिथला पर्वत तिथं नेऊन बजरंग बली आले. एका जनार्दना शरण झाले शरबंद मोचन पुढील कथा गोड गहन सावधान
अवधारा. एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, माय बापांनो, संत सज्जनांनो, झाली शरबंध मोचन. शरबंधनाची कथा अतिशय गोड आहे, होय, गहन आहे, सुंदर झाली महाराज. आता पुढची कथा एकनाथ महाराज म्हणू लागले. खरं सांगू, सत्य संकल्पाचा दाता नारायण. भगवान दाता आहेत, संकल्प फक्त सत्य पाहिजे. होय, मला वाटलं नव्हतं 124 ओव्या एका तासाच्या मध्ये होतील. व्यवस्थित पण झाल्या बऱ्यापैकी. होय, कारण सत्य संकल्प असला अजिबात अडचण येत नाही. अशा प्रकारचा माझा देव आहे. तुम्ही ऐका, अनेकांना ऐकायला पाठवा, कारण सेवा महत्वाची आहे महाराज. होय, कुणी सांगायची करेल, कुणी वाचायची करेल, कुणी दुसऱ्याला पाठवायची करेल. आजपर्यंत आम्ही बरेच व्हिडिओ टाकले, कुठं सांगितलं नाही तुम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा. आताच का सांगायलो? कारण हे समाज माध्यम आहे, समाजापर्यंत जाऊ शकतं. होय, आणि समाजाची याला गरज आहे. तुम्ही एक लाईकचं बटन दाबल्यानं जर एका पुढे व्हिडिओ गेला, त्यानं ऐकला, त्याला रामायणाचा नाद लागला, तर त्याचे भागीदार तुम्ही आहेत. त्यामुळं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, अनेकांना स्वतःहून लिंक पाठवा. होय, आणि तुमच्या नावाचं जय श्रीराम म्हणून कमेंट लिहा. रामकृष्ण. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे युद्धकांड एका काठिका शरबंध मोचन अध्याय 33 ओय 124. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी.